अक्षराला भावना असतात. एक शब्द लिहिलं, एक अक्षर म्हणजे एक डिझाईन असतं, एक अक्षर म्हणजे एक श्वास असतो. तसं बघितलं आपण ना तर मग आपल्याला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कुठे धरायचं म्हणजे हा असं धरलं असं. हे काही लोक इथे बघतात. तुम्ही फ्री करण्याकरता थोडंसं आता हे झालं की ह्याची मुवमेंट आहे ना, ती मुवमेंट तुला दाखवतो. एका टूलच्या 100 मुवमेंट होऊ शकतात. हे कॉम्प्युटरसारखं आहे. तू बटन दाबलंस की मुवमेंट चालू होणार. त्याच्यावरचं प्रेशर कमी जास्त केलं की त्याच्या 100 लाईन मिळणार. आता 100 लाईन म्हणजे त्याच्यातलं ते डिझाईन असतं खरं. त्या 100 लाईन तुम्हाला कळल्या ना तर त्या अक्षरामध्ये तुम्ही वापरू शकता. अदरवाईज तुम्ही एकाच मुवमेंटने काम करत राहणार. म्हणजे मी मगाशी म्हटलं तुला की आय डोंट वॉन्ट टू क्रिएट अ फॉलोअर्स. तुम्ही स्वतःला जोपर्यंत एक्सप्रेस करत नाही तोपर्यंत तुम्ही कॅलिग्राफी शिकणार नाही. मग ती कशी करतो आणि काही करण्याच्या ही रेष आहे अशी. ही स्टेटस यायला पाहिजे अशा. ती कमांड आहे तुझी, कारण ती हा इथला घेतलेला श्वास इथे संपतो. ही डिसिप्लिन आहे. आता हीच लाईन जी आहे ना परत अशी ही बघ. तुला याच्यातलं प्रेशर कमी जास्त जेव्हा करतोस तेव्हा तुला त्याच्यातलं डिझाईन येतो. हीच लाईन परत तू केलीस अशी ही डिझाईन होती. याचा अँगल परत बदललास असा ही एक डिझाईन होती. लाईन्स जेवढ्या क्रिएट करता येतील तेवढ्या तुम्ही करू शकता. आणि त्याचे सगळे अँगल आहेत ना, हे सगळे अँगल तुम्हाला त्याच्यात वापरायचे असतात. टूल हँडलिंग या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना मला हे आर्टवर पाहिजे, आर्टच्या कनेक्टेड आहे. मग मला त्याच्यातला फ्लो पाहिजे, मला त्याचं कॉम्पोजिशन पाहिजे, मला त्याच्यातली स्पेस वर्कआउट झाली पाहिजे. मला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. त्या फक्त म्हणजे कसं की फक्त ते लिहून काढणं प्रकार नाही आहे. हा जो फ्रीडम आहे ना तुला घेता आला पाहिजे. तुला तुम्ही हे सगळं कधी होतं तर तुम्ही जेव्हा डान्स बघता तेव्हा तुम्हाला डान्स बघताना तुमचे स्ट्रोक्स तुम्हाला दिसायला लागतात. मुवमेंट झाली अशी पटकन अशी की पटकन तुम्हाला ती स्ट्रोक्स त्याच्यातनं येत होतं. तुम्ही म्युझिक ऐकलं. ते म्युझिक ऐकल्यानंतर काय होतं की ती ट्यून तुमच्या डोक्यात असते. ते ट्यून घेऊन तुम्ही चालत असता. आपण ते नेहमी म्हणतो ना की म्युझिक ऐकलं पाहिजे. पण तुम्ही एखादी छान क्लासिकल म्युझिक ऐकत असताना तुम्ही एकदा ट्यून डोक्यात बसली की ते घेऊन पुढे जात असतात. मग प्रवास पुढे सरकत असतो बघ. तसं कॉम्पोजिशन आपोआप पुढे सरकत असतं. ते म्हणजे एक साधं कॉम्पोजिशन करायचं म्हटलं ना आपण असं बाकी सगळं ह्याच्या की हे देवनागरीचं टूल आहे. पण हे
डिझाईन शेवटी काय, एक लेटरला हा फॉर्म हा इकडनं जाणार आहे. शेवटी कागदाचा वापर तुम्ही कसा करताय, डिझाईन इज एव्हरीवेअर. मी म्हणतो की वारंवार कागदावर ॲक्सिडेंट्स करा. तुमच्या भावना तुमच्या सगळ्या कागदावर ओता. ते जेव्हा ओताल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल की स्पेस काय आहे, डिझाईन काय आहे, एक्सप्रेशन्स काय आहेत, इमोशन्स काय आहेत, सगळ्या गोष्टी यायला लागतात त्या तशा. मी एवढी सिंपल गोष्ट करायला सुद्धा तुम्हाला कळायला सुद्धा बराच वेळ लागतो. आणि त्या कॉन्फिडंट आहे, कारण ही रेषा पॅरलल रेषा. बरं, त्या टूलचा वापर अँगलमध्ये केला तरच ती रेषा मिळणार तुम्हाला, नाही तर नाही मिळणार तुम्हाला. पाहिजे तर हे पाहिजे ना, पण याला एक्सटेन्शन देऊ शकतो असं. पण हे लँडिंग होणं असं छान. परत हा इकडनं मी जे सांगतो ना की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बारीक गोष्टीमध्ये डिझाईन असते. ते शोधण्याचा प्रयत्न केला तर अक्षरही वेगळी वाटतात आणि आता ती लिहिल्यासारखी वाटतात. मी बऱ्याचदा एक्सप्रेशन जे म्हणतो ना, तर तुमचा आवाज तुम्ही ट्रान्सफर करायचा असतो कागदावर. आपण जोरदार ओरडतो ना, ती मुवमेंट तुम्हाला करता आली पाहिजे. म्हणजे माझ्या आवाजाचा स्ट्रॉंगनेस एवढा आहे. हे त्या स्ट्रोक्समधनं यायला पाहिजे, मग त्याचं डिझाईन होतं. मग आता हे म्हणून हे मी डिझाईन कुठेही वापरू शकतो. तुझ्या ॲक्सिडेंटचं एखादं पोस्टर आहे, एखादी फिल्म आली, ती असं खूप हे आहे, असं विवळलं अशी प्रचंड, मग ते असे स्ट्रोक्स लागतात तुला, मग ती एक्सप्रेशन पाहिजे असतात तुला, ती मला असं काहीतरी पाहिजे ते. पण तुम्हाला माहिती असेल तरच होणार ते. नाहीतर तुम्ही नुसता स्ट्रोक्स मारायला गेलात ना तर तो नाही होणार. तो साऊंड तिथे लागतोच नाही तर मग ते कसं होतं. मी शिकवताना हेच शिकवतो. तुम्हाला बाकीचं सगळं नंतर येईल ते सगळं, पण तुम्हाला तुमचा आवाजच यायला पाहिजे. तुम्ही कोण आहात तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही करणार काय. प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो, प्रत्येकाचा एक्सप्रेशन वेगळं असतं. आणि जेव्हा आपण एकाच वेळेला बघतो ना त्यावेळेला कळतं की केवढे एक्सप्रेशन्स आहेत आपल्याला. त्या एक्सप्रेशनप्रमाणे तुला काम करावं लागेल. टीचरचं काम काय असतं, याचं एक्सप्रेशन वेगळं आहे, याचं वेगळं आहे, याचं वेगळं आहे, याचं वेगळं आहे. त्या एक्सप्रेशनप्रमाणे त्याच्याकडनं काम काढून घ्यायचं, मग ती मजा येते त्याच्यामध्ये. मी आणि गुलजारांनी एक फिल्म केली होती. तर ती खूप म्हणजे कसं माहिती आहे की प्रेसमधली लोक त्यांच्यावर खूप अत्याचार होत होते. मग तू लिहिलंस ना की तुला मारायचं, तुझा कॅमेरा तोडायचा, तू फोटो काढलास, तू लिहिलेस, तुझं तोडमोड होते ना ते सगळं. खरं कोण लिहिणार हा प्रश्न होता. मग आर्ट क्लबने केलं की आता आवाहन केलं की तू नाही तो और कौन असं. आणि मग गुलजारांनी 4 वाक्य लिहिली होती. आणि 4 वाक्यांवर मग ते म्हणाले की आता काय करायचं, व्हिज्युअल काय दाखवायचं. खरं दाखवलं तर परत म्हणणार हे फिल्म आहे. मग ते म्हणाले अच्युतला बोलवा. मग त्यांनी मला बोलवलं. मग त्यांनी सांगितलं अशी फिल्म काय करू शकतो. बोला आपण फक्त स्ट्रोक्स मारूया. म्हणजे असे जरी हे असे आहेत ना, असे रक्ताचे गोळे होते ना, असे ही इम्प्रेशन होती. आणि खाली न्यूजपेपर होता सगळा. एक्सप्रेशन पटकन बदलत, मी तुला दाखवेन ती. पण त्याच्यातनं असाच एखादा स्ट्रोक असा सारखन गेला, असा मारलाय. ही जी गंमत आहे ना सगळी, ही गंमत तुला एक्सप्रेस करता आली पाहिजे. म्हणून ते सगळे अनुभव तुला लागतात. नाहीतर मग ते कसं की
छान लिहितोय छान, पण ते त्याला हे लागतं ना की हे प्रेमपत्र लिहितोयस की एखादा हे लिहितोयस, थॉट लिहितोयस, याच्यात जो फरक आहे ना, तो फरक जर तुला कळला तर तू ते एक्सप्रेशन सगळे त्याच्यात ते टाकू शकतोस. अदरवाईज तू फक्त लिहून काढणार आहेस. हे बघ, शूट कर. हे बघ, ही जी गंमत आहे ना, ती खूप मजा असते. ती मग ह्याच्यात तू असं मध्येच परत टिपके पडतात ना पावसाचे, संत झाला तरी असं. हेच व्हिज्युअल मी पुस्तकाच्या कव्हरला वापरणार. हॅलो सर. नमस्कार, बोला. खरं तर आम्ही हा इंटरव्ह्यू बसून घेणार होतो, पण सरांचा डेमो बघून एकदम एनर्जी आली आहे, तर असं ठरवलंय की हा इंटरव्ह्यू असाच गप्पा मारत मारत थोडा गप्पा झाल्या तर मनातलं सगळं बाहेर पडतं. खरंय. आपण त्याच गोष्टी. आणि तुम्ही जे काम करते तर मला मध्ये प्रश्न पडतो की मी काय प्रश्न विचारू याच्यात, कारण शब्द त्याला मॅच करू शकत नाहीत कुठेतरी. आणि पण मी तुम्हाला वेगळे प्रश्न विचारतो, त्या कामाशी संदर्भात असतील का नाही माहित नाही मला. पण आता तुमचं काय आहे नेक्स्ट कमिंग अप? काय आहे कमिंग अप? खूप आहेत. एकतर माझी एक इच्छा आहे अशी की हा देश आहे ना, हा देश जसा शेती प्रधान आहे ना, तसा तो लिपी प्रधान आहे. लिपी प्रधान? हां. प्रत्येक राज्यात एक एक वेगवेगळी लिपी आहे. तर प्रत्येक राज्याने जर असं एक एक म्युझियम त्या भाषेचं केलं, त्या राज्यामध्ये करावं. आता महाराष्ट्र म्हटलं देवनागरीचं, मग त्याच्या पोटलिप्या, मोडीचं वगैरे असं. ही इन्फॉर्मेशन जोपर्यंत लोकांना ओपन होत नाही, जोपर्यंत कळत नाही, बघायला मिळत नाही. 400 वर्षापूर्वीचा पेपर माझ्या हातात आला तर मला अक्षरशः थरार येतो. तो आनंद असतो. तो आज काय झालं, तो कॉम्प्युटरवर बसून 400 वर्षापूर्वी, 300 वर्ष, 200 वर्ष, हे जे काय चाललंय ना, ते मला वाटतं की ते बदलायला पाहिजे. ते या देशातल्या सगळ्या लिप्यांचं एक म्युझियम व्हावं कुठेतरी, ते राजधानीत व्हावं किंवा आणि कुठेही व्हावं. पण देशातले लोक, बाहेरची लोक जेव्हा देशात येतात ना, त्यावेळी त्या लोकांना एक आकर्षण असतं की भारत हा विविध लिप्यांचा देश आहे. ती खरं कल्चर भारतातलं ते आहे. जसं आपण डान्स, सगळं सगळे प्रकार सगळे आहेत, पण त्याच्यातलं अक्षर कल्चर आहे ना, ते फार महत्त्वाचं आहे. कारण लेटर्स कनेक्ट द पीपल. माणसं जोडली जात आहेत. फक्त आपण जोडायचं काम करत नाही. का करत नाही? आपणच आपलं ठरवतो की हे आता कशाला झालं, आता कॉम्प्युटर आला तर आपण सगळं डॉक्युमेंटेशन करून ठेवूया. त्याच्या पलीकडे जात नाही ना. पण आज मी भारतीय इतिहास संशोधन मंडळ म्हणा, भांडारकरमध्ये गेलो म्हणा किंवा धुळ्यामध्ये गेलो, तर ती सगळी कागदपत्र बघताना मला असा भूर होतो की अरे, शिवाजी महाराजांचं अक्षर, शहाजी महाराजांचं अक्षर, औरंगजेबाचं अक्षर, पेशवाई काळातलं अक्षर, ही सगळी, अरे यांनी लिहिलंय, मला पण लिहिलं पाहिजे, यांचं छान होतं, माझं छान का नाही आहे. म्हणजे आज टेक्नॉलॉजी आहे म्हणून त्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यावेळेला. बोरू घ्यायचा, शाई करायची स्वतंत्रपणे, कागद तयार करायचा, त्याच्यावरती लिहिलं जातं. आज 200-300 वर्षापूर्वीची अक्षरं आजही तुम्हाला आनंद आणि स्फूर्ती देतात. शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर, रामदास स्वामींचं अक्षर, तुकाराम महाराजांचं अक्षर, केवढं आहे. आयुष्यभर तुम्हाला काय लिहायचं आहे मला सांगा ना. तेवढं आहे ते लिहून काढलं तरी खूप होऊ शकतं आपलं. एवढा म्हणजे तो इन्सायक्लोपीडिया आहे सगळा, मला असं वाटतं. हे सगळं व्हायला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला जी वाटतं की मी जे स्कूल चालवतो, अच्युताला स्कूल केलं, जिथे आम्ही सगळ्या लोकांना शिकवत असतो. शिकवणं म्हणजे काय की तुम्ही अक्षरं काढणं चांगली म्हणजे नाही, तर त्याला भावना आहे, त्याला स्पर्श आहे, त्याला इमोशन्स आहेत, त्याला तुमच्या डोक्यात जे जे वाचलं आहे ते कसं ट्रान्सफर कसं करता येईल ते व्हायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही सचिनसारखी खेळात म्हणून सचिन तेंडुलकर होणार नाहीत तुम्ही. बरोबर. कारण त्याची इन्व्हॉल्वमेंट जर बघितली तर ती केवळ क्रिकेट नाही आहे, तर ती प्रत्येक बॉलरचा अभ्यास, बॉलर कोण टाकतोय, त्याचा स्पीड काय, त्याला फक्त बॉल दिसायचा, इथपर्यंत होतं. तसं आहे ते. म्हणजे कागद एवढा बघितला असा की कागदावर काय रिॲक्ट व्हायचं म्हणून ती पहिली भीती होते. आणि मग ती भीती एवढी होते की नको आता पेपर खराब करूयाच नको. हे कुठेतरी तुमच्या मनात येतं सगळं. बरोबर. हे काढायचं असेल तर एक्सपेरिमेंट झाले पाहिजेत, वेगळे टूल घेतले पाहिजे. तो दाढीचा ब्रश असो, टूथब्रश असो किंवा आणि काही असो, किंवा ब्रश असो, कॅलेवीचे टूल्स, आज हजारो टूल्स आहेत. पूर्वी फक्त बोरू होता, आणि ते बोरू नाही झाला तुमच्याकडे तर मग बांबू घ्यायचा, तो कट करायचा,
आणि यांनी काम करायचं. आज काय झालं, आज इतकी टूल्स आली आहेत की तुम्हाला प्रश्न पडतो की प्रत्येक टूलचं कार्य काय आहे, त्याचा अँगल काय आहे, त्याचं होल्डिंग काय आहे. राईट सर, एक प्रश्न आहे ह्याच्यात. तुम्ही म्हणताय हे सगळं मोकळेपणाने किंवा त्याच्यात इमोशन उतरले पाहिजेत, त्याच्या आधी चौकटीत बसायला पाहिजे का? म्हणजे सामान्य माणसाचा प्रश्न आहे की मला हे करायचं आहे कॅलिग्राफी, तर मला पहिले साधी कॅलिग्राफी आली पाहिजे. साधी म्हणजे अक्षर एका लाईनीत येणं किंवा त्याचे बारकावे किंवा त्याचं थिकनेस हे पहिले बेसिक जमले पाहिजे, मग आपण त्याच्या पलीकडे जाऊन तो इमोशन होतायचे का हे एकत्रित येतं? आधी इमोशन होतू शकतच नसतो, कारण तू घाबरलेलाच असतो. राईट. त्यामुळे तुला पहिलं काय तर पेन हातात घेणं हे सगळ्यात, नंतर दुसरी भीती घालवणं म्हणजे काय, त्याच्यावर रेषा मारणं, उभ्या रेषा, त्या रेषा अशा वाकड्या तिकडे करत बऱ्याच वेळानंतर ती एक रेषा सरळ येते, मग तो आईला माझी रेषा आली. आणि मग त्या रेषेत ना एकदा माणूस रेषा काढायला शिकला ना की माणूस स्वतःसमोर उभा राहायला शिकतो. ओके. 2 रेषा आल्या की 2 रेषामधलं अंतर, माणसाला 2 माणसामध्ये अंतर किती असावं हे शिकवायला लागतं. करेक्ट. तुम्ही तुमच्या सरांशी बोलता त्याला आदराने असे उभे राहता, असे सर बोलत असतात, तुम्ही हाताची घडी घालून असता. तुमच्या वडिलांशी बोलत असता, तुम्ही खूप आईशी जवळ असता. तुमच्या प्रेयसीशी बोलता, तर तुम्ही घट्ट मिठीत असता. बरोबर. ह्या 2 रेषा, 2 माणसं म्हणजे 2 रेषा आहेत. आणि ह्या सगळ्या कार्यरत सतत तुमच्या वेगळ्या पद्धतीने करत असतात. या रेषा एकदा कागदावर सरळ आल्या की माणूस आपोआप उभा राहायला शिकतो, कारण ती रेषा इतकी तुम्हाला स्फूर्ती देत असते की मी असं मी असा उभा आहे, असं नाही चालणार, मी असाच असेल असा काट. मी ज्यावेळेला लंडनमध्ये एक वर्कशॉप करत होतो डिझायनर्ससाठी, तर एक बाई पॅरिसवरनं रात्री बसायची बसमध्ये आणि ती सकाळी लंडनमध्ये दाखल व्हायची. सगळे बोचके आपल्याकडे सुलभ शौचालय तशी त्यांच्याकडे टॉयलेट्स वगैरे सगळे तिकडे फ्रेश होऊन सगळे यायचे. तर तिला बघून शेवटी ना मला प्रश्न पडला की बाई ग तुझं वय किती, हा प्रश्न असतो ना, एवढी अशी सगळं असं घेऊन वगैरे असं घेऊन. बाई ती म्हणाली की तुला काय करायचं आहे, तर नाही मला म्हणून क्युरिओसिटी आहे. ती म्हणाले नाऊ आय एम 85, आय डोंट केअर, मला नवरा नको आहे, मला मुलं नको आहेत, आता मला माझ्यासाठी जगायचं आहे. मग माणूस जो स्वतःला व्यक्त करायला लागतो ना, मग तो प्रवास त्या वयात जमतो का? नाही. तर ते सगळं विसरून जायचं आणि ध्येय काय, तर मला शिकायचं आहे. एक गंमत सांगतो ना की एक आमच्याकडे गृहस्थ आले आणि तसे मला म्हणाले की मला शिकायचं आहे. बोलो हो शिका ना. मी 65 आहे. बोलो मी काय विचारलं बाई, काही संबंध नाही ना, काय कुठल्याही वयात माणूस शिकू शकतो. कुठे बसू, तर बोला तो एक मुलगा आहे त्याच्या बाजूला बसा. अहो मी लहान मुलाच्या बाजूला बसून कसं शिकणार, मी एकाच पद्धतीने देणार, घ्यायचं कशा पद्धतीने तुम्ही ठरवायचं. आता ते ग ग ग ग ट ट ट न त त द सुरू झालं सगळं. ते 2 दिवसांनी बायको विचारायला लागली काय शिकवलं हो तुमच्या क्लासमध्ये. हे बघ कौतुकाने हे शिकायला तुम्ही त्या क्लासला जाता, पैसे घालता, ट ट ट न त त न करायला, गवत आणरे वगैरे शाळेतलं झालं, अंकलिपी झाली. तुम्हाला हे बेसिक आहे. कसलं डोंबलाचं बेसिक आहे. तिने सुनबाईला सांगितलं बघ तुझ्या सासऱ्याला वेळ लागले, आता शिकतायत. सगळं वातावरण घरातलं बिघडून गेलं आणि प्रश्न पडला की आता त्याला की आता काय करायचं काय. मला दुसऱ्या दिवशी म्हणाला की मला जमणार नाही आता, पण काय घरातली माणसं फार माझ्यावर रागावली आहेत. तर बोल तुझ्या घरातल्या माणसांना कामं नाही त्यांनी बोललो असंच म्हटलं. त्यांना कळत नाही की वेळ कशात घालवायचा असतो तो. तर मी काय करू काय, तुम्हाला काय नका करू, तुम्ही पाहिजे तर फी नका देऊ, काही फीचे पैसे परत घेऊन जा, पण तुम्ही काम करा, कारण काम चांगलं करताय. 2 महिने सतत काम केलं आणि मग मला म्हणाले काम झालं माझं. त्यामुळे वही घेऊन या, तर मला घेऊन आणली. वही बघितली मला मस्त काम होतं. मी आता काय करू, मला कळलं की ह्या माणसाला आता चटक लागली. बरं काय वाचता, तू बोला तसं वाचन नाही. बोला पाडगावकर वाचा. पाडगावकरांनी जे काय लिहिलं असेल ना ते तुमच्या शब्दात लिहून काढा. पाडगावकरांचं अशी छान सुंदर असतं ते, म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम सगळं ते, म्हणजे ते जे काय असेल ना ते तुमच्या भावनेतून लिहा, शब्द त्यांचेच. 2 महिन्यानंतर त्या माणसाने परत एक वही तयार केली सुंदर. मला म्हणजे झाली वही.
आणल्यानंतर मी म्हटलं आता एक काम करा तुम्ही पाडगावकरांना दाखवा हे. मी कसं जाऊ पाडगावकरांकडे, नंबर घ्या, हा फोन घ्या, त्यांना सांगा मी पालवांचा विद्यार्थी आहे. त्यांनी फोन केला, पालवांचा विद्यार्थी आहे, मी तुमचं लिखाण घेऊन थोडी एक वही गेली आहे. ते मला छान आहे, घ्या. पाडगावकर तुम्हाला माहिती आहे आनंदी माणूस, आनंद देणाराच माणूस होता तो. बायकोला सांगितलं की मी पाडगावकरांना भेटणार. आता हे पहिला दुसरा क्लास कुठला बायको म्हणाली. अहो ती म्हटलं क्लास नाही हो, हा हे लेखक आहेत मोठे. कोण लेखक? मंगेश पाडगाव. मंगेश पाडगाव म्हणजे ते चष्मेवाले असं. अरे बाप रे, अगं कळलं का तुला सुनबाई, आता हे मंगेश पाडगावकरांना भेटणार आहेत. मग ते वातावरण सगळं सोसायटीमध्ये गेलं होते. असं पाडगावकरांना भेटल्यानंतर पाडगावकर म्हणाले की खूप छान आहे, आलेल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे, हे ते काय सांगायलाच नको तुम्हाला. आणि पाडगाव मला आता एक काम करा, आता तुम्ही विंदा करंदीकर घ्या. म्हणजे वयाच्या 65व्या वर्षी तुम्ही परत एकदा स्वतःला आरशात बघून नव्या कामाने सुरुवात करायची असते आणि गुंतवून घ्यायचं असतं. नाही तर काय होतं, रिटायर झाला माणूस ना की घरी मग 8 वाजता चहा लागतो, 10 वाजता नाश्ता लागतो, 12 वाजता जेवण लागतं, 4 वाजता परत चहा लागतो. बायको बिचारी कंटाळून जाते, घरची माणसं कंटाळतात. हा कंटाळा जर काढायचा असेल तर तुम्ही स्वतःला कुठेतरी छान गुंतवलं पाहिजे. तुम्हाला जसं येतंय ना तसं करा. डोंट फॉलो मी, आय डोंट लाईक टू क्रिएट अ फॉलोअर्स. मग तुम्ही अच्युत पालनाकडे जातो म्हणजे अच्युत पालव फक्त शिस्त देणार तुम्हाला, उभी रेषा आडवी रेषा, तो बेसिक फॉर्मॅट तुम्हाला ज्यावेळेला तुम्हाला कळतो ना तेव्हा तुमच्या आयुष्यात शिस्त असतेच. ती लाईफ इज ब्युटिफुल, खूप छान आहे. आजही मला वाटतं की अजून मला खूप काम करायचं आहे, त्यामुळे मी सतत फिरत असतो. हां, मला आवडतं ते, कारण माझं एक आहे की नॉलेज आहे ना ते देऊन टाक आणि मोकळा हो. नवीन मुलांना नवीन टेक्नॉलॉजी माहिती असते, पण स्वतःला व्यक्त व्हायचं माहिती नसतं. ते इतके बटनात गेलेले असतात ना असे बोटं. ही बोटं कागदावर जर तुम्ही चालवली तशी टूल घेऊन तर तुम्हाला कळतं की डिझाईन काय आहे. आणि जेव्हा स्वतःचं डिझाईन करतो क्रिएट, तेव्हा स्वतः बोलायला लागतात. आपण म्हणतो ना बोलत नाही. व्यक्त व्हायला लागला की माणूस बोलतो. कारण तुम्ही व्यक्त झाल्यानंतर हा बोलणार, सगळे बोलणार. तुम्हाला कळतं की माझ्या व्यक्त होणार 50 माणसं बोलत आहेत. आज काय होतं, डिझाईन म्हटलं की प्रिंटरेस्टवर जायचं, एक लोगो उचलायचा, तो काढायचा, त्याला मॉडिफाय करायचा, परत तो टाकायचा. हे नको आहे ते. पूर्वी एक छान पद्धत होती डिझाईनमध्ये, म्हणजे गोपी कुगडे, विकास गायतोडे, नलेश पाटील, वाय टी चौधरी, आमचे गुरु आर के जोशी, एक लोगो बनवायचे, तो एक स्टोरी असायची त्यांच्याकडे. आज स्टोरी नाही आहे, आज फॉर्म आला, टेक्नॉलॉजी आली. पण मग स्टोरी हरवली आहे ना कुठेतरी. स्टोरी जर सांगून जर लोगो क्रिएट जर विकला, त्याला एक महत्त्व येतं, त्याला क्लायंटला पण वाटतं की यस खूप पोटेन्शियल आहे याच्यात, त्या माणसामध्ये पण आहे आणि त्या लोगोमध्ये पण आहे. व्हेरी ट्रू. मग एक पुस्तक करायचं आहे आता, सगळ्यातल्या भारतातल्या सगळ्या कलेपासून पत्र लिहिलं की बाबा तुमची कामं पाठवा, कळू द्या लोकांना, एक चांगलं पुस्तक घेऊ. तुम्ही त्यांचा कंपायलेशन, कारण ते केलं पाहिजे. शेवटी आज नुसतं लोकांनी माझं काम नाही बघायचं किंवा अच्युत पालक म्हणजे कॅलिफी नाही. खूप लोक आहेत, खूप छान लोक काम करतात, सगळीकडे काम करतात. म्हणजे 2007 साली अखंड भारतात काश्मीर टू कन्याकुमारी प्रवास केला होता. का तर माझ्या कारकिर्द 25 वर्ष झाल्यानंतर मी म्हटलं की आपण काय केलं 25 वर्षाचा आढावा घेऊया. आढावा घेण्याकरता संपूर्ण काश्मीर टू कन्याकुमारी फिरलो, तेव्हा कळलं की लोकांना स्वतःची मातृभाषा पण माहिती नाही आहे. एव्हरीबडी इज टॉकिंग इन इंग्लिश. मग हे बदलायला हवं, मग अक्षरं सुंदर दिसली पाहिजेत. आज 15-20 वर्षानंतर आज त्याचं थोडंसं असं पीक आलं आहे. आज मी देशात कुठेही गेलो तरी एक हे असतं अरे अच्युत पालव असं ते, म्हणजे हे क्रेडिट मी घेत नाही आहे, पण एक तो अवेअरनेस जो आहे ना, तो अवेअरनेस आपण आपल्या देशातच नाही सर जगातल्या 6 बेस्ट कॅलिग्राफर्समध्ये सरांचं नाव येतं. म्हणजे फक्त इंडियाबद्दल नाही, ती छान खूप मोठी अचिव्हमेंट. कसं माहित आहे की त्या अचिव्हमेंटपेक्षा मला नेहमी असं वाटतं की फ्रान्समध्ये आता खूप पॅरिसमध्ये वगैरे सगळं कल्चर, पेंटिंग कल्चर खूप आहे, सगळी. बरोबर.
तर तिथला रडॉल नावाचा डिझायनर होता. तर तो म्हणाला की आपण ह्या वेळेला आपण कॅलिग्राफी वापरूया. आणि मग जशी आपली RBI आहे तशी ती सोसायटी जनरल लॉची बिल्डिंग आहे पॅरिसला. आणि मग ठरलं की सगळीकडे आपण कॅलिग्राफी वापरायची. मग त्याने काय केलं, 50 लोकांना कॅलिग्राफी असे शोधून काढले. असं मग 50मधले 10, 10मधले 5, 6 असं करता माझं काम त्याला बघितलं त्याने. आणि मग आम्ही एकदा भेटायला गेलो त्याला की बोललो सिलेक्ट झाल्यानंतर आता काय करायचं. तर मग तो म्हणाला तुझं काम खूप मोठं आहे, तर मी तुला 210 मीटर जागा देतो लांबी. आणि त्याच्यावर मग सगळे संत तुकाराम, ज्ञानेश्वर तुकाराम, बहिणाबाई सगळे असे लाईनी तसे कटकट लिहिले वाचलेले आहेत ते. आता बघ एक गंमत तुला सांगतो, आपण आपल्या देशात रशियन लावू का, फ्रेंच लावू का, चायनीज लावू का, पण त्यांनी सगळ्याला लावलं होतं. आणि त्याच्या खाली ट्रान्सलेशन इन इंग्लिश, ट्रान्सलेशन इन फ्रेंच. हा जो मी मगाशी तुला म्हटलं की भाषेला रिस्पेक्ट देणं, हे काचेवर काचेवर नाही, काचेवर पेंट केलेलं आहे. म्हणजे तुम्ही सहज असं वाचत गेलात ना असं तर सगळी कॅलिग्राफी तुमच्या भोवती अशी फिरत येते. अशी ती कल्पनाच बघ ना की किती छान आहे ती. ती कळो न कळो, ज्याला नाही कळला तो डिझाईन बघतो, ज्याला कळलं तो भाषा वाचतो. किंवा अक्षरानुभव माझं पहिलं पुस्तक होतं. त्याचा मालक, मुद्रक, प्रकाशक आणि हमाल मीच होतो. कारण पैसेच नव्हते. मग तुझ्यावर 1000 घे, तुझ्यावर 1000 घे, त्यालाच विश्वास होता प्रत्येकाचा. प्रत्येकाने थोडे पैसे दिले होते मला. मी म्हटलं की पुस्तक कळूया. आणि मग ज्ञानेश्वर तुकाराम रामदास यांच्यावर जो अनुभव आला होता मला, काय होतं की लिटरेचरचा अभ्यास चित्रातून करता, तो तुम्ही ॲनिमेशनमधून करता, आम्ही त्याच्यातनं फॉर्म काही सापडतात का याच्याकडे बघतो. आणि त्या फॉर्ममध्ये ती अक्षरं परत ट्रान्सफर कशी करतात. फॉर एक्झाम्पल, विठ्ठलाला जेव्हा मी बघितलं तेव्हा असा उभा होता. पंढरपूरच्या देवळात बसून मी तो उभा विठ्ठल केला आणि विठ्ठलाला सांगितलं की उद्यापासून हे तुझं पिक्चर असं मी काढणार आहे. त्याच्यानंतर लोकांनी उभा विठ्ठल पाहिला. तो त्याच्या आधी विठ्ठल असाच होता. आज तो उभा विठ्ठल म्हणजे जगभर आहे. तो आज बऱ्याच लोकांच्या घरी विठ्ठल आहे, जणांचे माऊली शब्द आहे, किंवा माझ्या डायऱ्याज आहेत ज्ञानेश्वर तुकाराम रामदास. हो, तुमच्या डायऱ्यांबद्दल त्या डायऱ्या खूप छान होत्या. कारण तुम्हाला हे सगळी कृपा आमच्या रघुरू जोशींची. कारण त्यांनी चिमणलांमध्ये असताना बऱ्याच गोष्टी केलेल्या होत्या. अच्छा. हां. आणि ते आज आम्ही जे आहोत ना त्याचं सगळं श्रेय त्यांचं आहे. किंवा आमच्या शाळेतले सर ज्यांनी मला शाळेत मागे बसलेलो असताना 40% 42%, त्याच्यावर आपली मर्यादा आहे ना म्हणण्याची, पण मागचा माणूस हुशार असतो असं त्यांचं मत होतं. बॅक बेंचर इज ऑलवेज स्मार्ट. आणि मग त्यांनी बोलवलं, मला सांगितलं की हा फळा आहे. बोलो हो, उद्या याच्यावर सुविचार लिहायला सुरुवात कर. तर मी म्हटलं पडत्या फळाची आज्ञा, आपण लिहूया बघूया काय होतं ते. आपलं अक्षर चांगलं नाही, आपलं वाचन नाही, काय सगळं. पण 8वी 9वी 10वी 3 वर्ष त्यांनी इतकं छान गाईड केलं की पुढे आयुष्यात मी कॅलिग्राफर होणार आहे, किंवा मला काहीतरी अक्षरांचं काहीतरी मी वेगळं करेन, किंवा आज मी देशादेशात माझं नाव आहे किंवा माझं काम आहे हे मलाही माहीत नव्हतं. पण ती एक रेष, आयुष्याची मारलेली रेष, ती तुम्हाला बरंच काही शिकवून जाते. त्यातून मग हळूहळू पुढे 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 मोडीलिपीवर अभ्यास केला. मग मोडीलिपीचा प्रबंध लिहिला. मग मोडीलिपी शिकवण्याकरता जर्मनीमध्ये गेलो, देवनागरी शिकवली. मग रशियात गेलो, मग लंडनमध्ये गेलो. अच्छा. आम्ही ट्रॅव्हल खूप झाला, छान झाला. काही म्युझियममध्ये कामं आहेत माझी. लोक आजही म्हणतात की अरे एवढं झालं तरी अजून तू काय थांबत नाही असं. पण थांबणार कशासाठी ना, आणि कोणासाठी थांबायचं. जोपर्यंत आपल्याला जेवढं मिळतंय तेवढं आपल्याला मिळवायचं आणि दुसऱ्या हातात ते देऊन टाकायचं, त्याच दिवशी मोकळं करून टाकायचं. म्हणजे उद्या परत भेटलं असता आपण परत उद्या दुसऱ्या विषयावर गप्पा मारू शकतो, अशी परिस्थिती माझी आहे. आणि मला आवडतं ते. आणि कुठलाही माणूस असतो, काही शिकवत असतो आपल्याला, घ्यायचं द्यायचं पाण्याच्या दुकानासारखं आहे ते. तिकडनं आणणार, पुडी बांधणार, इकडे देणार. लाईफ इज लाईक सेम. त्याच्यात तुम्ही स्वतःला सेव्ह कसं करायचं हे फार महत्त्वाचं असतं. मगाशी तुम्ही म्हणालात सर की आपण एनर्जी क्रिएट करतोय,
युटिलाइज करण्यापेक्षा. हो. तो जरा पॉइंट इलॅबरेट करा होता, ते इंटरेस्टिंग पॉइंट होता. काय असतं की कसं असतं, माणूस खूप काम करतोय हां पण समाधानच नाही त्याचं. मी जेव्हा मी आता म्हटलं की मला ती क्रिएट करायची म्हणजे काय करतो की मी एक छान कॉम्पोजिशन करतो त्याचं. मी नुसते स्ट्रोक्स मारत नाही मी. त्याचं जेव्हा एक कॉम्पोजिशन क्रिएट होतं ना तेव्हा ते तुम्हाला आपोआप एक एनर्जी देत असते तुम्हाला. आत्ता मी नागपुरामध्ये पण केलं 5 फूट बाय 15 फूट बाय 50 फुटाचा कॅनव्हास केला. कॅनव्हास म्हणजे फ्लेक्स टाकला होता मोठा. त्यांना प्रश्न पडला काय करणार, बोलो काही काळजी करायची नाही. बोललो रोलर सगळं आणून ठेवलं होतं, रोलर आणला आणि मग रोलरने एक मोठा, मी तो आपण व्हिडिओ दाखवूया तो टाकला, त्याच्यावर काम केलं, मोठा एक 8 फुटाचं सर्कल तयार झालं. मग तो माप आणला लादी पोसायचा, तो इंकमध्ये बुडवला, त्याने काम करायला सुरुवात केली. मग बाकीच्यांना चेव आला तिकडे आमच्या नागपूरच्या सगळ्या लोकांना, त्यांना म्हटलं करा काम. मग प्रत्येकाने काम करायला सुरुवात केली त्याच्यावर. ते म्हणाले चला आम्ही हे कधीच एवढी स्पेसवर कामच नाही केलं आहे. तुला टाळ्या मिळायला लागल्या त्यावेळी मुलांच्या सगळ्या, आपला सर आपले काम करतायत, हे कधीच बघितलं नव्हतं. सी गिव्ह अँड टेक पॉलिसी घेणं. करेक्ट. हे आजही ती मुलं सांगतात सर ते आम्ही विसरू शकत नाही असं. आणि आमच्या मनात भीती होती ना की हे आपण करू शकत नाही, ते आपण करू शकतो, आपण करत नाही फक्त. एनर्जी तिथेच क्रिएट होते तिथे खरी. हा जो फ्री फ्लो आहे तुमच्याकडे किंवा हा जो बोल्डनेस आहे ना, हा म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसने आलाय का तुमच्या ॲटिट्यूड मध्ये आहे का, व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड दिस? येस, हा थोडा ॲटिट्यूड आहे. ओके. हां, कारण तुम्हाला कुठलीही गोष्ट करताना ही भीती जी होती ना ती नष्ट झाली पाहिजे असं माझं मत आहे. आणि हे सगळं करून बघायला काहीच प्रॉब्लेम नाही, कोणाच्या बापाचं काय जाते. चूक की बरोबर हे इम्पॉर्टंट नाही आहे माझ्या मते, अजिबातच नाही. कारण मी केलेली चूक असेल तर प्रत्येकाला ती चूक असं कशाला करायचं ते. बरोबर. मी एकदा ट्राय केली पाहिजे ना मी, आणि मी ते करतो. म्हणजे चूक पण माझीच आहे, माझी चूक पण माझीच आहे. झाली चूक तर चूक आहे, पण चूक असेल तर सांग ना, आपण समजावूया, त्याच्यावर विचार करूया. मी आता याच्यावर असं हल्ली काय करतो, एक हा प्रकार असा सही पण अशी मोठी करतो अशी. लोकांना हे आवडायला लागलंय. कारण जरी तू पैसे देऊन विकत घेतलंस ना तरी हे अच्युत पलोचं काम माझ्याकडे आहे. हा फील राईट ग्राहकाप्रमाणे करायचा असतो. जरी आर्टिस्ट असलो तरी. रेमंड वापरतोय मी, विमल वापरतोय मी, राईट. तसं आहे हे ब्रँड आहे. तो ब्रँड आपण आपलाच क्रिएट करायलाच पाहिजे. बोंबनी राणीला ज्यावेळेला अमिताभला फेलिसिटेट करायचं होतं तेव्हा मग कुणाल विजयकरने मला फोन केला, सर असं असं आहे, तर मला करूया आपण. तर बोला अमिताभ म्हणजे काय, तर एव्हरलास्टिंग लाईट. मग आम्ही असं ठरवलं की ती एव्हरलास्टिंग लाईट या शब्दाची सगळ्या भाषेतनं 19 भाषेतनं मी कॅलिग्राफी केली. सगळं छान, प्रत्येक शब्दाला एक डिझाईन झालं. मग ते डिझाईन एवढे सगळे 18 डिझाईन, मग काय करायची, ती लावून अशा इकडून चारी बाजूला लावून टाकायची ती पश्मिना शॉल. मग ती विविंग करण्याकरता काश्मीरवरून माणसाने 8 माणसं त्यांनी ती विविंग करून दिली. कसं असतं की त्याची व्हॅल्यू वाढवणं, ती पश्मिना शॉल, मग काश्मीरवरची माणसं, ब्रँड व्हॅल्यू वाढली ना. करेक्ट. नुसती कॅलिग्राफी करू नका ना तुमची, त्याचं मार्केटिंग पण फार महत्त्वाचं असतं. राईट. आता सध्या तेच महत्त्वाचं आहे. म्हणून फेसबुकवर तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाचली जाते, दिसते, दाखवली जाते. आज डेमॉन्स्ट्रेशन करतो आपण, हे लिहिलं आता लोक म्हणतील अरे इंजेक्शन कसं वापरलं, आमच्याकडे परत एकदा कर जरा, होणार ते. राईट. त्यामुळे मला हे सतत जो बोल्डनेस आहे ना, हा बोल्डनेस तुला कधी आला ते अगदी लहानपणाची गोष्ट सांगतो तुला. 10वी फेल झाल्यानंतर काय करायचा हा प्रश्न 1 वर्षाचा. मग हातात लेटरिंग होती, मग साईनबोर्डवर चढा. अच्छा. 6 इंचाची 12 इंच लेटरिंग इंच झाली, मग 18 इंच झाली. मग कोणीतरी सांगितलं अरे इलेक्शनला मोठी मोठी अक्षरं करायची, चल मग एक अक्षर एवढं मोठं असो, 8 फुटाचं 9 फुटाचं, विजयी करा, वी एवढा मोठा असा हातातला. काय झालं, ती भीती आहे ना अक्षरांविषयीची, अक्षरांविषयीपेक्षा त्याच्या आतल्या जागेची, त्याच्या बाहेरच्या जागेची.
ती मेंटेन करणं हे अगदी सहज लिहिलं बघायचं मला लागलं. तू करत राहिलास ना की तुला मार्ग सापडतो. एक गंमत सांगतो तुला, म्हणजे आता की आम्ही कॅलिफेस्ट केला त्यावेळेला 26 जानेवारीला एका शाळेमध्ये गेलो होतो आणि अपंग मुलांची शाळा होती ती. तर बाईनं विचारलं, बाई ह्याच्यातल्या कुठल्या मुलाला चित्रकला आवडते? बाई म्हणाला तो समोर बसला त्याला आवडते. पण तो बघितलं तर त्याची परिस्थिती फार तशी डिफिकल्ट होती ती. पण बाई म्हणतात म्हणून आपण विश्वास ठेवला पाहिजे. मी पेपर टाकला असा मोठा 5 फूट बाय 50 फुटाचा. परत मी रोल घेऊन फिरतच असतो. त्या मुलाला तो बघितलं, त्याला तुझ्याला तू काम करशील का याच्यावर? बोलो हो. आता मला हा कसा काम करणार मलाही माहीत नाही, देवाला पण माहीत नाही, आणि आमची पोरं तर अशी कन्फ्यूज. तर मी त्याला ब्रश घे आणि चल. तर मग त्याने पायवर गेला, पटकन बसलेला होता पायवर गेला. तर मला लक्षात आलं की तुझ्या अंगठात तुला ब्रश हवा आहे. आणि तो असा बसला आणि असा फिरला गोल जोरात, आणि त्याने पूर्ण सर्कल डॉट टू डॉट पूर्ण केलं. आयुष्यात मी कधीही तो प्रसंग विसरणार नाही. म्हणजे तुम्हाला एनर्जी मिळते, क्रिएट करायची असते, काही घ्यायची असते. माटुंग्याच्या माझी जेव्हा 2005ला 6ला जो पाऊस आला होता त्यावेळी माझा अख्खा स्टुडिओ पाण्यात गेला होता. माझं बरंच नुकसान झालं. मी म्हटलं ठीक आहे यार, आपण काय नेचर कॉल येतो, तू काय करणार त्याच्यावर. मी मग 50 छत्र्या आणल्या आणि पेंट केल्या. बरसात में ताकदीना दिन असं करत करत असं अख्खा महाराष्ट्र फिरलो. कोल्हापूर टू नागपूर सगळे पैसे जमवले. लिमिये वाचनालय येतं त्याला देऊन टाकले पैसे. असे शो करता करता काय रुईयामध्ये गेलो होतो आम्ही. रुईयाला पोरांना सांगितलं की येताना ढोल ताशे वाजवायला पेट्या बिटा काय असलं घेऊन यायच्या. बोलो मजा करूया, मला आवडतं ते आले सगळं. दे धनाधन दे धनाधन. स्ट्रोक मला वॉप की तिकडे असं व्हायचं सगळं. ते सगळं स्ट्रोकचा ट्रान्सफरन्स जो होता ना तो सगळ्यांच्या आवाजात असायचा वगैरे असं. ते कार्यक्रम संपल्यानंतर असा मागणं असा हात आला, खूप छान आहे. आणि बघितलं का तुम्ही? हो मजा आली मजा आली. मागे वळून बघितलं तर ते 6 आंधळी मुलं होती. आता प्रश्न पडला की ह्यानी कसं बघितलं असेल रे. पण ते म्हणाले की आवाजावरनं कळत होतं खूप काहीतरी घडतंय इथे. ही जी भावना घेऊन आजपर्यंत मी तेच जगतोय. ती एनर्जी आहे माझ्यासाठी. ते जर आनंद घेऊ शकतात न बघता, तर मग मी डोळे असताना मी जर हे करू शकलो नाही तर माझा उपयोग काय. प्रश्न एक म्हणजे विचारायचं असं की जसे फॉन्ट्स आता रेडीमेड मिळतात आपल्याला. हा बरेचसे फॉन्टसाठी फ्री साईट्स पण आहेत. ओके, की फ्री साईट म्हणजे फ्री फॉन्ट तुम्ही रेडीमेड घ्या आणि वापरा. आता कॅलिग्राफी वेगळी, फॉन्ट वेगळा. पण तुम्ही कधी विचार केलाय का की अच्युत पालव फॉन्ट तिकडे असावा? नाही, तो आता विचार करायला सुरुवात केली मी. हा, त्याचं कारण असावा असं मला वाटतंय. बऱ्याच शिव्या लोकांनी घातल्या मला. त्याचा तो हक्क आहे. आणि एवढं सगळं होत असेल तर मी आता सिरियसली तो विचार करतो. मी जरा त्याच्यासाठी म्हणजे माझ्याकडे स्टायलिंग सगळं रेडी आहे. फक्त आता मला काय म्हणतात ते टेक्निकली तो बसवायचा आहे. तर तुझ्याकडे कोण माणूस असेल तर मला सांग नक्की. कॅलिग्राफी इट्स नॉट ओनली फॉर टू राईट अ ब्युटिफुल हँड रायटिंग. इट्स मोर दॅन दॅट. की तुम्ही त्याचा वापर कशा पद्धतीने करू शकताय. तो मी रोज लिहिण्याने चांगलं लिहिण्याकरता चांगलं वाचावं लागतं. चांगलं वाचून परत लिहिण्याकरता चांगलं पेन लागतं. चांगलं पेन घेत मिळालं की चांगला पेपर लागतो. मग जेव्हा ते सगळं लिहिलं जातं तेव्हा ते लिहिलं जात नाही. इट इज अ कम्प्लीट पिक्चर ऑफ युअर माइंड. आणि तो विचार तुम्ही ट्रान्सफर करत असता. मी आता येत्या जूनमध्ये मी महेश कणेबरोबर एक परफॉर्मन्स करतोय या जूनमध्ये अमेरिकेमध्ये. तर तो गाणार आहे, मी त्याच्यावर काम करणार आहे. माझा भगवान रामपुरे नावाचा मित्र आहे, तो स्कल्पचर करणार आहे. तर ह्या अशा काहीतरी वेगळं घडत राहावं लोकांना. कारण काय असतं, तुम्ही चित्र बघून छान आहे असं म्हणता, पण करताना जो आनंद असतो ना, कानावर स्वर पडत असतो आणि त्यातून तो असा एक विठ्ठल किंवा एक नाद असा तो
त्या नादातलं आकार जे घडत असतात ना ते बघायला मिळणं आणि तो आनंद लोकांना देणं ही मला वाटतं की ही मोठी गोष्ट असते ती. खास जे खरंच अभ्यास करू इच्छितात अशा लोकांसाठी 2 पुस्तकं लिहिली. एक देवनागरीवरचं आहे, त्याला B2C म्हटलंय, बेसिक टू कमर्शियल. ओके. हां, आणि देवनागरी. आता याच्यामध्ये कसं आहे की या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उभा रेषा आडवी रेषा त्यात एकत्र केलं तर त्याचं एक छान डिझायनिंग होतं. मग हे पुस्तक, या पुस्तकातनं असं आई ब्रशने केली अशी ती, आणि मग याचं सगळं डिझाईन करताना सुद्धा ते माझ्या मुलाने केलं आहे. माहिती नसतं उकार म्हणजे काय, रस्व म्हणजे काय, कॉमा म्हणजे काय, त्याची पोझिशन काय आहे, कारण त्या पोझिशनला ते पडलं पाहिजे ते सगळं. आणि मग त्याच्यातनं असे डिझाईन्स तयार करणं बेसिक करता, म्हणजे तुम्ही एक आकार शिकल्यानंतर त्याचा रिपीट केलं तर त्याचं डिझाईन होतं. आणि मग ही टूल्स आहेत वेगळी, आणि मग जोडाक्षरं, आणि मग वेगळ्या स्टाईल्स साऱ्या. आता तू म्हणालास की टाईप झालं पाहिजे, टाईप आहे, खूप सारे टाईप आहेत बघा. असे सगळं त्याचे काही पिक्चरचे केलेले आहेत त्याचे. कोलाड्याचं बोसरी बसरी, शेवरी कॅपेची, देऊळ पण माझंच आहे. हे चान्सरी पण इंग्लिश शिकण्याकरता. चान्सरीचा अर्थ? चान्सरी ही इंग्लिश स्टाईल आहे. ओके. हे त्याचे कॉम्पोजिशन्स त्याचे. हे परत हे आता सगळं ॲमेझॉनवर अवेलेबल केलेलं आहे. ओके. हां, हे लोकांनी नाही आता असं नको व्हायला की अच्युत पलव काही शिकवत नाहीत. सगळ्यांना जाणं माझं शक्य नसतं, एवढं होतं तेवढं फिरतो. पण म्हणून 2 पुस्तकं गेली, त्यांची कॉस्ट पण एकदम कमी आहे, 350 रुपये किंमत आहे पुस्तकाची. ऑनलाईन तुम्हाला मिळतात, आणि काही लोक स्वतःहून घेतात, त्यांना सही हवी असते. मग ते बेलापूरला येतात ऑफिसला आणि मग सही सकट घेतात. नमस्कार मित्रांनो, आज मी आर्ट रोड्सवर आलेलो आहे. म्हणजे हा एक छान चॅनल आहे, आणि या चॅनलच्या मार्फत जे आर्टिस्ट आहेत, जे लोक चांगल्या क्षेत्रात काम करत आहेत, त्या सगळ्या लोकांना या इथे बोलवलं जातं आणि मनसोक्त गप्पा मारल्या जातात. मग त्याच्यात फॉर्मॅलिटीज नाही. कधीतरी आम्ही आता जसं आज म्हटलं की आज मी उभा राहून इंटरव्ह्यू केला आहे, गप्पा मारत केला आहे, काम करत केलं आहे, पण त्याच्यातल्या सगळ्या भावना त्या व्यवस्थितपणे मांडता आल्या त्या. तर मला असं वाटतं की तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, तुम्ही बघा, तुमच्या मित्रांना पाठवा, आणि आनंदाने मस्त जगा. धन्यवाद.